मित्रांनो, MPSC 24/7 या तुमच्या यूट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे. नवीन चॅनल आहे. ओके, नक्की लाईक करा, शेअर करा. हा येणारी MPSC 2025-26 पुढच्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचा चॅनल असणार आहे. तुम्हाला बऱ्यापैकी महत्त्वाचे टॉपिक्स आपण इथे चर्चा करणार आहोत. अभ्यासासाठी असणारे योग्य साहित्य, योग्य PDFs, योग्य महत्त्वाचे चॅप्टर तुमच्या इथे आपण डिस्कस करून घेणार आहोत. सो मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा चॅप्टर बघणार आहोत. आपला जो करंट चालू आहे टेरिफ, US अँड इंडिया टेरिफ्स, जो आपले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर 50% टेरिफ लावलेला आहे. ओके, तो ॲक्च्युअल टेरिफ असतो काय, टेरिफ लावण्याचं उद्दिष्ट काय असतं, ओके, या सर्वांचा आपण त्या टेरिफचा कशा पद्धतीने परिणाम होतो व्यापारावर, या सर्व गोष्टीचा आपण अभ्यास या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर बघून घेऊया आपण टेरिफ काय असतो. बघा, किती पर्सेंट लावले तर 50% टेरिफ लावलेला आहे. ओके, सर पहिल्यांदा टेरिफ म्हणजे काय आपण समजून घेऊया. टेरिफ काय असतोय तर बघा, टेरिफ म्हणजे काय असतं तर परदेशातून आयात होणाऱ्या मालावर लावलेले कर. ओके, आणि याचा उद्देश काय असतो तर स्थानिक उद्योगांचे संरक्षण करायचं आणि महसूलमध्ये काय करायची, देशाच्या महसूलमध्ये काय करायची, वाढ करायची. तर टेरिफ लावलाय कुणी आहे तर USAने लावले. आपले डोनाल्ड ट्रम्प याने हा टेरिफ लावलेला आहे. कुणावर लावलेला आहे, भारतावर लावलेला आहे 50%. ओके, म्हणजे काय होणार, समजा भारतातून एखादी वस्तू जर मला काय न्यायची असेल, US मध्ये न्यायची असेल, ओके, विकण्यासाठी, तर काय होणार आहे, समजा त्या वस्तूची किंमत आहे सध्या 100 रुपये. ओके, तर मला त्या वस्तूची किंमत 50% टेरिफ लावल्यामुळे 50 रुपये मला एक्स्ट्रा काय करावं लागणार, द्यावे लागणार आहे. सो लक्षात घ्या, त्या वस्तूची किंमत किती होणार आहे, 150 रुपये होणार आहे. म्हणजे ती वस्तू काय झालेली आहे, अमेरिकेच्या बाजारामध्ये काय झालेली आहे तर महाग झालेली आहे. बघा, सो काय होणार आहे, आपल्या भारताची निर्यात काय होणार आहे, कमी होणार आहे. अमेरिकेत लोक काय म्हणणार की चला भारतातल्या वस्तू तर काय होत चालल्यात, काय होत आहेत तर महाग आहेत, तर आपण कुठल्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत, तर अमेरिकन वस्तू, स्वतःच्या देशी वस्तू काय केल्या पाहिजेत, खरेदी केल्या पाहिजे. सो आपल्या भारताची काय होणार आहे, निर्यात काय होणार आहे, कमी होणार आहे. बघा काय किती प्रकार आहेत, बघा याचे 2 प्रकार आहेत, आयात शुल्क आणि एक असतं निर्यात शुल्क. आयात म्हणजे ज्या वस्तू आपण काय करतो, आयात करतो, त्या म्हणजे भारताने जर एखादी वस्तू जर आयात केली, आयफोन आयात केली, तर भारताच्यावर काय लावू शकतो, इम्पोर्ट ड्युटी लावू शकतो. लक्षात ठेवा. सो असे 2 प्रकारची शुल्क लावली जातात, आयात शुल्क आणि निर्यात शुल्क. एक्सपोर्ट टेरिफ आणि इम्पोर्ट टेरिफ अशी 2 प्रकारची शुल्क लावली जातात. ओके, बघा पार्श्वभूमी काय आहे, म्हणजे काय का लावली असेल ट्रम्पने टेरिफ का लावला असेल, तर बघा याची महत्त्वाची 2-3 कारणं आहेत. पहिला आहे, 2018 साली अमेरिकेने काय केलं होतं, स्टील आणि ॲल्युमिनियम या आयातीवर जास्त शुल्क लावलेलं होतं. म्हणजे आपण जे अमेरिकेला जे स्टील आणि ॲल्युमिनियम काय करतो, एक्सपोर्ट करतो, त्याच्यावर किती 25% आणि 10%. म्हणजे ते समजा 100 रुपयाचं स्टील असेल तर ते अमेरिकेमध्ये किती रुपयाला विकलं गेलं जात होतं, 125 रुपयाला. ओके, 10 रुपये 100 रुपयाचं ॲल्युमिनियम, ओके, किती रुपयाला तर 110 रुपये. म्हणजे त्या ॲल्युमिनियमच्या आणि स्टीलची किंमत काय होती, अमेरिकेमध्ये वाढलेली होती. आता अमेरिकेत लोक काय करणार, जर समजा त्यांच्या देशामध्येच, समजा आपण असं समजू एक फॉर एक्झाम्पल म्हणून, त्यांच्या देशामध्ये स्टीलची किंमत होती, त्यांनी जे स्वतःची स्टील होतं त्याचे 120 रुपये होती. ओके, पण आता इंडियाच्या स्टीलवर टेरिफ लावल्यामुळे ते इंडियाची स्टीलची किंमत किती झालेली, 125 रुपये. तर अमेरिका लोकं काय म्हणणार, चला आपल्या देशातच आपण काय करूया, स्टील यूज करूया. तो भारताचा डिमांड काय होणार आहे, कमी होणार आहे. भारताचा एक्सपोर्ट काय होणार आहे, थांबणार आहे. याचाच अर्थ काय होणार आहे, भारताचा फॉरेक्स रिझर्वसुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. लक्षात ठेवा, फॉरेक्स रिझर्व महत्त्वाचा आहे, ज्याचा आपण काय करतो, सध्या डॉलरचा दबदबा चालू आहे. डॉलर सर्व देशांना पाहिजे असं व्यापार करण्यासाठी. जर असं अमेरिकेने केलं तर आपल्या डॉलरचं काय होणार आहे, आपला जो साठा काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. लक्षात ठेवा. सो 50% जो टेरिफ लावलेला आहे तो आपल्या देशासाठी खरंच चांगला नाही आहे. खूप सारे त्याचे काय होणार, दुर्गामी परिणाम घडून येणार आहेत. ओके, लक्षात ठेवा. सो आयातीवर काय केलं, जास्त शुल्क लावलं होतं. भारताने काय केलं मग, 29 अमेरिकन वस्तूंवर काय लावलं, फॉर एक्झाम्पल बदाम, सफरचंद, अक्रोड शुल्क यांच्यासुद्धावरचं काय केलं, आयात शुल्क काय केलं, वाढवलं. म्हणजे जे अमेरिकेतून ज्या भारतामध्ये वस्तू येत होत्या त्याच्यावर सुद्धा भारताने काय केलं, मग इम्पोर्ट ड्युटी काय केली, वाढवली. त्यामुळे त्या वस्तू भारतामध्ये काय झाल्या, महाग झाल्या. कुणाच्या, अमेरिकेची वस्तू. मग भारतातले लोक काय म्हणू लागले, तर अमेरिकेतली वस्तू जर एवढी महाग झालेली आहे तर आपण भारतातली वस्तू का खरेदी करू नये. मग आपलं काय होतं, देशी उद्योगांना काय भेटते, चालना मिळते. लक्षात ठेवा,
इम्पोर्ट लावण्याचं कारण काय असतं तर देशी उद्योगांचं काय होऊ नये, नुकसान होऊ नये, हे महत्त्वाचं काय असतं त्याचं कारण असं मित्रांनो लक्षात घ्या इम्पोर्ट लावण्याचं. नाहीतर देशी उद्योग काय होऊ शकतात, संपुष्टात येऊ शकतात. लोक फक्त काय करतील, बाहेरच्या वस्तूंची काय करतील मागणी करतील, लक्षात ठेवा. पुढे बघा आणखी काय झालं होतं, कारण काय झालं होतं, डोनाल्ड ट्रम्प जेव्हा निवडून आले त्यांनी काय केलं, भारताचा जो GSPचा दर्जा होता, जनरलाइज सिस्टीम ऑफ प्रेफरन्स, म्हणजे भारताच्या अशा काही वस्तू होत्या ज्या ह्या सिस्टीममध्ये होत्या, त्या भारताला इम्पोर्ट फ्री होते, म्हणजे कोणताही टॅक्स लावला जात नव्हता. म्हणजे 100 रुपयाची वस्तू 100 रुपयाच काय होत होती, अमेरिकेमध्ये विकली जात होती, एक्स्ट्रा पैसे मोजावे लागत नव्हते. लक्षात ठेवा. असे म्हटले बघा, 5.6 बिलियन अब्ज किमतीच्या भारतीय वस्तूंना शुल्कमुक्त प्रवेश संपला होता. ओके, तर आता भारताला एक्स्ट्रा पैसे मोजावे लागणार होते, म्हणजे इम्पोर्ट ड्युटी स्वरूपात. सो हे सर्व काय होते, याची काय होती पार्श्वभूमी होती. आता टेरिफ का लावलं जातं, त्याचं उद्दिष्ट काय असतं बघा. टेरिफ लावण्यामागचं उद्दिष्ट काय असतं, आपण टेरिफ लावण्यामागचं उद्दिष्ट समजून घेणार आहोत. का लावलं जातं, तर देशातील उद्योगांचं संरक्षण करायचं असतं आपल्याला. पहिलं कारण काय आहे, देशातील उद्योगांचं संरक्षण. जर आपण अमेरिकेतल्या वस्तू काय होणार आहे, समजा भारतात एखाद्या वस्तूची किंमत आहे, ओके, समजा सफरचंद किंवा अक्रोड म्हणून, ओके, किंवा आपण सफरचंद घेऊ. सफरचंद भारतात सफरचंदाची किंमत होती, म्हणजे भारतातल्या सफरचंदाची किंमत होती 100 रुपये, आणि अमेरिकेने जे सफरचंद काय केलं होतं, एक्सपोर्ट केलं होतं भारतासाठी, त्या सफरचंदाची किंमत किती होती असेल, जर 90 रुपये झाली असेल, ओके, तर भारतीय लोक काय करणार, चला 100पेक्षाही 90 रुपये आपल्याला काय भेटते, सफरचंद भेटते, ते पण अमेरिकन सफरचंद भेटते. तर मग आपण कशाची डिमांड करणार, अमेरिकन सफरचंद. मग भारत सरकार काय करतं, ह्याच्यावर काय लावतं, टॅक्स लावतं. किती टक्के लावणार, 20% लावणार. मग याची किंमत किती होणार, 110 होणार. भारतीय काय म्हणणार, तर 100 रुपयाला आपला इंडियन सफरचंद मिळते आणि 110 रुपयाला काय भेटते, अमेरिकन सफरचंद. जास्त आपण डिमांड कोणाची करणार, तर आपल्या इंडियन सफरचंदाची काय करणार, आपण डिमांड करणार. सो देशातील उद्योगांना काय भेटते, चालना भेटते, संरक्षण भेटतं. हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण काय बघा, दुसरं काय उद्दिष्ट असतं, सरकारसाठी महसूल वाढणे. साहजिकच आहे, जेव्हा आपण बाहेरच्या देशांवरील वस्तूंवर काय लावतो, टॅक्स लावतो, त्यावेळेला आपल्याला भारताच्या तिजोरीमध्ये पैसा काय होतो, साठतो. व्यापार संतुलन राखलं जातं, ग्राहकांच्या पसंतीवर परिणाम केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा ना, भारतात स्टीलची किंमत 100 रुपये पर kg आहे, पण आपण जर अमेरिकेकडनं 80 रुपये किलो दराने जर स्टील घेतलं आणि जर टॅरिफ नसेल, तर व्यापारी अमेरिकेचे स्वस्त स्टील विकतील. व्यापारी काय करतील, अमेरिकेचे स्वस्त स्टील आहे ते विकतील, आणि भारतीय स्टील उद्योगाचे काय होईल, नुकसान होईल. समजते ना, म्हणजे जसं मग मी एक सफरचंदाचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे. जर त्या सरकारने त्याच्यावर काय केलं, भारत सरकारने काय केलं, त्या स्टीलवर जर काय लावलं, समजा 35% जर काय लावलं, टेरिफ लावलं, तर त्या स्टीलची किंमत किती होईल, 110 रुपये होईल. आणि भारतीय स्टीलची किंमत किती आहे, तर 100 रुपयाचं. लक्ष साहजिकच आहे, भारतीय स्टीलची डिमांड काय होईल, वाढेल. अशा पद्धतीने हा टेरिफचा काय आहे, गेम आहे. सो बघूया आता कशा पद्धतीने जो डोनाल्ड ट्रम्पने जो टेरिफ लावले त्याचा भारतीय कशा पद्धतीने सामना करू शकतो, आणि कशा पद्धतीने भारत याच्यामध्ये काय करेल, अमेरिकेला टक्कर देईल. धन्यवाद मित्रांनो. जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा हा व्हिडिओ. धन्यवाद.